शिवराज महाविद्यालयात क्रीडा, NCC आणि NSS विभागातर्फे योग दिन साजरा. आंतरराष्ट्रीय योग स्पर्धेतील विजेत्या सुरेखा कळसगोंडा यांचा सत्कार. योगामुळे निरोगी आणि तंदुरुस्त जीवन शक्य, सुरेखा कळसगोंडा. गडहिंग्लज येथे शिवराज महाविद्यालयात क्रीडा, NCC आणि NSS विभागाच्या वतीनं आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर SM कदम होते, तर शिवराज विद्यासंकुलाच्या संचालिका तथा नगरसेविका प्राध्यापक बीनादेवी कुराडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचं स्वागत आणि प्रास्ताविक प्राध्यापक जयवंत पाटील यांनी केलं. यावेळी प्राध्यापक बीनादेवी कुराडे यांनी पतंजली योग संस्थेच्या माध्यमातून योग प्रसारासाठी केलेल्या कार्याबद्दल प्रमुख योग शिक्षिका सुरेखा कळसगोंडा यांचं कौतुक केलं. समाजात योगाविषयी जागरूकता निर्माण करण्याचं त्यांचं कार्य प्रेरणादायी असल्याचं सांगत पतंजली योग संस्थेला सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. यावेळी आंतरराष्ट्रीय योग स्पर्धेत यश संपादन केल्याबद्दल सुरेखा कळसगोंडा यांचा सत्कार प्राध्यापक बीनादेवी कुराडे यांच्या हस्ते करण्यात आला. तसंच मुंबई पोलीस दलात नियुक्ती झाल्याबद्दल महाविद्यालयाची राष्ट्रीय पदक विजेती योगपटू अक्षता भाईंगडे हिचा सत्कार सुरेखा कळसगोंडा यांच्या हस्ते करण्यात आला. मार्गदर्शन करताना सुरेखा कळसगोंडा यांनी योगाचं महत्त्व विशद केलं. योगाची सुरुवात ओंकाराने होत असून योगिक हास्य, सूर्यनमस्कार आणि नियमित योगाभ्यास यामुळे शरीर आणि मन निरोगी राहतं असं त्यांनी सांगितलं. आधुनिक जीवनशैलीमुळे वाढणाऱ्या विविध व्याधींवर योग हा प्रभावी उपाय असून आरोग्यमुक्त जीवनासाठी योगाची आज अधिक गरज असल्याचं त्यांनी नमूद केलं. प्राचार्य डॉक्टर SM कदम यांनीही विद्यार्थ्यांना योगाचं महत्त्व पटवून देत दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करण्याचं आवाहन केलं. कार्यक्रमात शिवराज इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य AB पाटील, पर्यवेक्षक प्राध्यापक तानाजी चौगले, NAC समन्वयक प्राध्यापक किशोर आदाटे, ग्रंथाबाळ संदीप कुराडे, डॉक्टर GG गायकवाड यांच्यासह प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी, पतंजली योग संस्थेचे साधक आणि खेळाडू मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी क्रीडा शिक्षक डॉक्टर राहुल मगदूम यांनी आभार मानले.